त्या ओळीमध्ये आपण असं कॉलेज घेतलं आहे म्हणजे त्याचा कट ऑफ जर ऍव्हरेज असला पण प्लेसमेंट एक नंबर आहे ते कॉलेजचं नाव आहे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या अंडर येणारं नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळेगाव स्टेशन मध्ये तळेगाव स्टेशन पाशी असणारं पुण्याचे कॉलेज आहे. हे एक चांगले कॉलेज आहे. प्लेसमेंट जर बघितलं आपण तर चांगल्या कॉलेजला सुद्धा चांगलं मागे टाकणारं कॉलेज आहे. त्या कॉलेजचं प्लेसमेंट आणि कट ऑफ थोडा लो आहे कारण की बाकीच्या कॉलेजपेक्षा कॉलेजचा कट ऑफ थोडा लो लागतो. कारण की जर आपण बघितलं तर या कॉलेजचा प्लेसमेंट हे चांगल्या कॉलेज म्हणजे कोणते पीसीसी निगडी आहे पीसीसी रायगड त्यांच्या कॉलेज सोबत त्यांचे प्लेसमेंट होते. ओके, तर या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँचेस आहेत आणि कट ऑफ किती लागतो ते बघणार आहोत सर्वात पहिले. तर बघू शकता इथं सर्वात पहिले आपण बघणार कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी किती कट ऑफ लागला. तर या कॉलेजमध्ये ओपनचा कट ऑफ लागला होता 91, तर एसटी लागला होता 82, तर एसटी साठी फक्त 21% वरती कॉलेज अलॉट झाले होते. त्यानंतर येतं विजयसाठी या कॉलेजचा कट ऑफ लागला होता 87, तर 81 साठी लागला होता 89, तर 82 साठी लागला होता 89, तर 83 साठी पण 90% कट ऑफ या कॉलेजचा लागला होता. तर ओबीसी साठी 91, तर एसीबीसी साठी 90 चा कट ऑफ या कॉलेजचा लागला होता. त्यानंतर बघा लेडीज साठी सीट्स असतात ज्या रिझर्व असतात त्यासाठी. तर त्याच्यानंतर आपण सर्व बघणार नाही. ओके, लिस्ट लागत असेल तर तुम्ही मला खाली डायरेक्ट डीएम करू शकता किंवा सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती राऊंड 1 चा कट ऑफ प्रिव्हियस इयरचा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर टीएफडब्ल्यू चा कट ऑफ 92 लागला होता, ईडब्ल्यूएस चा 77 लागला होता. ओके, हे झालं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल किती कट ऑफ लागला होता, तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपनचा कट ऑफ लागला होता 92, एसी साठी लागला 81, तर एसटी साठी 39 लागला फक्त 39. म्हणजे बघू शकता किती कमी पर्सेंटेजवर सुद्धा कॉलेज अलर्ट होत आहे. त्यानंतर बघू शकता विजय साठी लागला 86, नंतर 81 साठी लागला 89, तर 82 साठी 89, तर 83 साठी 91, तर ओबीसी लागला होता 92, तर एसीबीसी लागला होता 91. त्यानंतर बघू शकता टीएफडब्ल्यूएस आणि ईडब्ल्यूएस साठी, तर टीएफडब्ल्यू साठी 92 वर लागला होता आणि ईडब्ल्यूएस साठी 78 वरती कॉलेज अलॉट झालं होतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांच साठी ओपनचा कट ऑफ लागला होता 90, एससी लागला होता 80, तर विजय साठी 84, तर 81, 82 आणि 83 साठी बघू शकता 86, 88 आणि 90 कट ऑफ लागला होता. त्यानंतर ओबीसी आणि ईडब्ल्यू एसीबीसी ओबीसी लागला होता 90 आणि एसीबीसी लागला होता 89%. एससी आणि ओबीसी आणि एसीबीसी चा कट ऑफ जवळपास सेम असतो 108%चा गॅप असतो बॅक्स. ओके, त्यानंतर बघू शकता टीएफडब्ल्यू साठी 90%चा कट ऑफ लागला होता, तर ईडब्ल्यू चा लागला होता 71%. ओके, झाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी लागला होता ओपनचा कट ऑफ 88, तर एससी लागला होता 75, तर विजय साठी लागला होता 73, तर 81, 82 आणि 83 साठी लागला 84, 86 आणि 87. ओके, आसपास कट ऑफ लागतो. त्यानंतर बघू शकता ओबीसी साठी लागला होता 87, तर एससीबी साठी लागला होता 87. त्यानंतर बघू शकता ईडब्ल्यूएस आणि टीएफडब्ल्यू चा कट ऑफ लागला होता 89 आणि टीएफडब्ल्यू चा लागला होता 89 आणि ईडब्ल्यू चा लागला होता फक्त 61%. ओके, त्यानंतर हे झाल्या यांच्या 4 ब्रांचेस कोणत्या, कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्यानंतर येतं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा किती कट ऑफ लागला होता, तर 78 लागला होता, तर एससी लागला होता 63, तर एसटी साठी फक्त 14% वरती कॉलेज अलॉट झालं होतं. विजय साठी 66, 81, 82 आणि 83 साठी बघू शकता 63, 73 आणि 76. ओके, त्यानंतर ओबीसी साठी लागला होता 76, तर एसीबी साठी लागला होता 75 चा कट ऑफ लागला होता. त्यानंतर बघू शकता टीएफडब्ल्यू साठी लागला होता 76 आणि ईडब्ल्यू साठी लागला होता फक्त 16% वरती कॉलेज अलॉट झालं होतं. त्यानंतर बघू शकता इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी लागला होता 86 चा कट ऑफ ओपन साठी, एस साठी लागला होता 72, तर विजय साठी लागला होता 68, 91 साठी 82, 82 साठी लागला होता 83 आणि 83 साठी लागला होता 79, तर ओबीसी साठी लागला होता 85, तर एसबी साठी लागला होता 83. ओके, टीएफडब्ल्यू आणि ईडब्ल्यू साठी बघू शकता इथे कट ऑफ 86 आणि ईडब्ल्यू साठी लागला होता 29. ओके, त्यानंतर इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कॉलेजच्या ब्रँचचं नाव आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, इंटेक वाढण्यासाठी हे सगळं कॉलेज असे प्रोसेस करतात की त्यांच्या अलर्ट ब्रँचेस खूप जास्त करून टाकतात ट्रेक ब्रँचेस मध्ये. ओके, तर बघू शकता ओपनचा 91, एससी 80, एसटीचा 42, 81, 82 आणि 83 साठी बघू शकता 87 आणि 89 लागला होता. ओबीसी साठी लागला होता 90, तर एससी साठी पण 90 चा कट ऑफ होता. त्यानंतर बघू शकता टीएफडब्ल्यूचा 91, ईडब्ल्यूएसचा 77 लागला होता. नंतर बघू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स या ब्रँच साठी कट ऑफ लागला होता 90 चा ओपन साठी, तर एससी साठी 88, तर 82, तर एसटी साठी फक्त 36% वरती कॉलेज अलर्ट झालं होतं.
BC साठी लागला होता 84, तर 81, 82 आणि 83 साठी लागला होता 89, 88 आणि 90 चा. ओबीसी आणि एसबीसी चा 90 आणि 89 चा. त्यानंतर बघू शकता PFWS चा 90 आणि EWS चा 72. या झाला सर्व ब्रांचेसचा कट ऑफ. यानंतर आपण बघणार आहोत या कॉलेजचं फी स्ट्रक्चर, त्या कॉलेजमध्ये फीस किती लागते, ओपनला किती आहे, EWS ला किती आहे, सर्व ब्रांचेस. ओके, तर बघू शकता ट्युशन फी या कॉलेजची 1,19,000, डेव्हलपमेंट फी फक्त 17,000 रुपये आहे. टोटल फी होती 1,37,000 रुपये. आणि त्यानंतर एसपीचे चार्जेस म्हणजे फीस चार्जेस, एक्झाम असतात त्याच्या चार्जेस घेऊन पूर्ण फीज होती या कॉलेजची 1,38,005 रुपये. ओके, त्यानंतर जे बॉईज असतात ओबीसी बॉईज, ईबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी, त्या बॉईजसाठी ट्युशन फी आहे 59,565 रुपीज, डेव्हलपमेंट आहे 17,870 रुपीज, तर टोटल फी होती 77,435 रुपीज. टोटल फीस फुल फीस होती 78,440 रुपीज. ओके, त्यानंतर बघू शकता PFWS किती फीस आहे तर 18,875 रुपीज. तर ज्या गर्ल्स आहे ज्या कॅप ऍडमिशन घेणार त्याच्यासाठी पण 18,875 रुपीज सर्वांना फीस असणार आहे. त्यानंतर एसटी आणि एसटीच्या कॅटेगरी, एससी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 1,505 रुपीज फीस आहे. ओके, हे झालं फर्स्ट इयरच्या अकॅडमिक इयर 2026-27 नुसार. तर आता प्लेसमेंट बघू आपण. त्या कॉलेजचं प्लेसमेंट बघू. तर या कॉलेजचं अकॅडमिक इयर 2021-22, 22-23, 23-24, 24-25, 26 या मागच्या 5 वर्षाच्या प्लेसमेंट डिटेल्स दिलेले आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ENT साठी किती झालंय तर बघा. टोटल इंटर्नशिप किती भेटलाय कॉलेजमध्ये बघा, कोणत्या ब्रँच साठी इथं दिलेलं आहे. ओके, त्यानंतर बघू शकता इंटर्नशिपचं टोटल दिलेलं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कोणत्या ब्रांच मध्ये किती इंटर्नशिप अलॉट झालेलं आहे. तर बघू शकता आपण बघा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स मध्ये जाऊ शकतो. इथं बघू शकता कोणत्या ब्रँच मध्ये किती स्टुडंट प्लेस झालेले आहे. बघा हायेस्ट सॅलरी इन लॅक 10 लाख, कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल मध्ये 6, ENTC मध्ये 7.4, तर IT मध्ये 7.4 गेलेला आहे. किती स्टुडंट प्लेस झालेले आहेत तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन प्लेसमेंट मध्ये जाऊन प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स मध्ये जर गेले तर तुम्हाला पूर्ण डिटेल्स तिथे दिसून जाईल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.